नमस्कार मित्रांनो, युअर NGO कन्सल्टन्सीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पुन्हा एकदा LEI रजिस्ट्रेशन पार्टनरशिप संदर्भात चर्चा करणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सोसायटी, ट्रस्ट तसेच कंपनी यांच्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भात आपण चर्चा केली. तसेच पार्टनरशिपच्या संदर्भात LEIच्या आपण चर्चा केलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपण LEI रजिस्ट्रेशन पार्टनरशिपचे काही फर्म आहे, कंपनी आहे, त्यांच्यासाठी LEI रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात, त्याची फीस काय आहे, त्याचा कालावधी किती आहे, त्याची ॲड्रेस काय आहे, याबद्दल आपण पुन्हा एकदा सविस्तर चर्चा करू. तर सर्वप्रथम म्हणजे LEI रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो अत्यावश्यक ॲड्रेस म्हणा किंवा लिंक जे काही आहे, या व्हिडिओसोबत मी शेअर आपणास केलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक मी आपणास दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन आपण निश्चित LEIचं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि ते रजिस्ट्रेशन करत असताना LEIचं आपणास जर काही अडथळे जर जाणवले किंवा कुठे काही क्वेरी असतील किंवा काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतील आपल्या मनामध्ये, निश्चित त्याचं युअर NGO कन्सल्टन्सी मार्फत आपल्या समस्यांचं निराकरण करण्यात येईल. आपण कधीही संपर्क साधा, आपणास त्यावर योग्य तो पर्याय मार्ग आपणास सुचवण्यात येईल. तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की LEI पार्टनरशिपसाठी LEI रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांची आवश्यकता. जर आपण ज्यावेळेस फर्स्ट सुरुवातीला असं ठरवतो की मला एखाद्या पार्टनरशिपला LEIचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर सुरुवातीला त्याची आवश्यकता आहे की आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव. तर LEI रजिस्ट्रेशन करण्यासाठी पार्टनरशिपला पहिल्यांदा एकूण आपल्याला कागद लागतात. एकूण जे अत्यावश्यक डॉक्युमेंट आहेत ते एकूण 5 लागतात. तर ते थोडक्यात 1 बाय 1 मी आपल्याला सांगतो. फर्स्ट आहे पार्टनरशिप रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अँड डेट. जी कोणतेही पार्टनरशिप आहे त्याचं LEI रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर त्यासाठी सुरुवातीला फर्स्ट नंबर 1चं जे आहे डॉक्युमेंट आहे ते आहे पार्टनरशिप रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि त्याची डेट अँड डेट. त्यानंतर 2 नंबर आहे पार्टनरशिप पॅन कार्ड. जे काही पार्टनर आहेत त्या पार्टनरशिपचं पॅन कार्ड आपणास अत्यंत आवश्यक आहे. तसेच 3 नंबरचं आहे GST सर्टिफिकेट किंवा तशाही परिस्थितीत जर GST सर्टिफिकेट उपलब्ध नसेल, अवेलेबल नसेल, तर उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जर असेल तर दोन्हीपैकी एक ॲडजस्ट होऊ शकतो. त्यानंतर 4 नंबरचा आहे पार्टनरशिपचा ईमेल अँड ऑफिस ॲड्रेस. ही 4 नंबरचं अत्यावश्यक डॉक्युमेंट. आणि 5 आहे एका पार्टनरचं पॅन कार्ड. तर निश्चित आपणास लक्षात आलं असेल. तरी या उपरांत मी अजून एक वेळेस सांगतो, पार्टनरशिपचं LEIमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी 1 नंबरला लागतं पार्टनरशिप रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अँड डेट. 2 नंबरला पार्टनरशिप पॅन कार्ड कॉपी. 3 नंबर उद्यम रजिस्ट्रेशन किंवा GST सर्टिफिकेट. त्यानंतर 4 नंबर पार्टनरशिपचा ईमेल ID अँड ऑफिस ॲड्रेस. आणि त्यानंतर 1 पार्टनर्सचं पॅन कार्ड. आता ह्याला अत्यावश्यक असणारी फीस, जे की सर्वात महत्त्वपूर्ण आहे. आज आपण जर सपोज LEIचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी तयार असतात, तर आता निश्चित आपल्या बजेटवर किंवा जे काही आपलं अमाऊंट आहे त्यावर डिपेंड राहतं. जर एका वर्षासाठी जर आपण रजिस्ट्रेशन करत असाल पार्टनरशिपचं LEIच्या संदर्भात, तर त्याची फीस आहे 5,200 रुपये. ही एका वर्षाची फीस आहे. जर आपण 3 वर्षासाठी जर ते LEIचं पार्टनरशिपच्या संदर्भात रजिस्ट्रेशन करू इच्छिता, तर अशा परिस्थितीत 13,421 रुपये आपणास गव्हर्नमेंट फी पे करावी लागेल. आणि तिसरं पॉईंट आहे 5 वर्षासाठी जर आपण LEIचं रजिस्ट्रेशन करू इच्छिता, तर त्यासाठी आपणास 20,442 रुपये पे करावे लागतील. निश्चित मित्रांनो, पार्टनरशिपच्या संदर्भात पार्टनरशिपसाठी LEI रजिस्ट्रेशन करताना जे काही आवश्यक बाबी आहेत मी या व्हिडिओद्वारे सांगितलेले आहेत. तरीही या उपरांत आपणास जर काही क्वेरी असतील, काही समस्या असतील, तर निश्चित आपण संपर्क साधा आणि आपणास सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. आणि माझं हे चॅनल आवडलं असेल तर निश्चित लाईक, सबस्क्राईब करा. आणि लिंक तर मी या व्हिडिओसोबत शेअर केलेली आहे.
धन्यवाद.